लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत प्रचारासाठी जास्त आवाज करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करा। इम्रान खान। निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस निरीक्षकांकडे लेखी मागणी। बातमी फुलंब्री इथून। फुलंब्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025चा प्रचार पुन्हा सुरू होत असून प्रचारासाठी उमेदवारांना 2 वे 4 वे डीजे व मोठ्या लाऊडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इम्रान खान यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगिता खटावकर आणि पोलीस अधीक्षक संजय साहणी यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे। अर्जात नमूद करण्यात आले आहे की मोठ्या लाऊडस्पीकरवर व भोंग्याच्या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। सध्या परीक्षा सत्र सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत आहेत। शिवाय शहरातील मुख्य बाजारपेठ व प्रमुख मार्गांवर एकामागोमाग एक प्रचार वाहने फिरत असल्याने ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाली असून सामान्य नागरिक वैतागले आहेत। ध्वनी क्षमतेचे नियम मोडून जास्त आवाजात प्रचार करणाऱ्या उमेदवारांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी इम्रान खान यांनी अर्जाद्वारे केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.